जय हरी. आज आपण या ठिकाणी आनंदाचा शोध हा मुद्दा घेऊन या ठिकाणी आपण आलेलो आहेत. चला तर आनंदाचा शोध ह्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करूया. तर आनंदाचा शोध म्हणजे काय? तर ह्या जीवाला ज्यावेळेस हा नरदेव प्राप्त होतो आणि नरदेव प्राप्त झाल्यानंतर हा जीव जन्माला आल्याबरोबर आनंदाचा शोध घ्यायला चालू ह्या ठिकाणी करतो. याच्यावर आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर पहा, तर वास्तवात आनंद म्हणजे काय? आनंद हे त्या वास्तूचं नाव आहे, त्या स्वरूपाचं नाव आहे, ती अवस्था जी आहे त्या अवस्थेचं नाव आनंद आहे. बरं, त्या अवस्थेला किती नाव आहे? तर त्या अवस्थेला ह्या ठिकाणी 4 नाव आहे. ती नावं कोणती? तर पहिले नाव म्हणजे आनंद, दुसरं म्हणजे मोक्ष, तिसरं म्हणजे देव आणि चौथा म्हणजे आपलं स्वतःचं स्वरूप म्हणजे आपण स्वतः. आता ह्या ठिकाणी नावं 4 आली, पण ती अवस्था मात्र ती एकच आहे, ती वस्तू मात्र त्या ठिकाणी एकच आहे. आणि सर्व मनुष्य जीवांचा शोध हा आनंद शोधण्यासाठी ह्या ठिकाणी चालू आहे, धडपड ह्या ठिकाणी चालू आहे. फक्त आपल्याला ज्या अवस्थेला शोधायचंय, जी अवस्था आपल्याला प्राप्त करायची, त्याला काय म्हणतात हे कोणाला माहित नाही. मग त्याला आपण आनंद म्हणू शकतो, त्याला मुक्ती म्हणू शकतो, त्याला मोक्ष म्हणू शकतो, त्याला देव म्हणू शकतो, आपलं स्वतःचा शोध म्हणू शकतो. आणि त्याला अनेक प्रकारचे नाव दिलंय. काही नाही समाधान नाव दिलंय, काही नाही सुख नाव दिलंय, काही नाही शांती नाव दिलंय, काही ना आराम. जसं जसं आपल्याला वाटन, जसं आपल्याला बुद्धीला सुचन तशी प्रकारे अशी नावं मात्र वेगवेगळी ह्या समाजाने या ठिकाणी दिले आहेत, वेदांत शास्त्राने देऊन टाकले आहेत. परंतु जी अवस्था आहे ना ती एकच, आणि त्या अवस्थेचा शोध ह्या ठिकाणी घ्यायचं काम ह्या ठिकाणी सर्वांचं चालू आहे. परंतु मिस्टेक काय होते? सर्वजण त्याच अवस्थेला शोधत असतात. मग ते जीव प्रपंचिक असो, नास्तिक असो, किंवा परमार्थिक असो, किंवा योगी असो, जपी असो, ध्यानी असो, कोणी असो, प्रत्येकाचा शोध त्या अवस्थेला शोधण्यासाठी चालू आहे. फक्त फरक असा आहे का प्रत्येकाचा शोध घेण्याची पद्धत मात्र चुकीची. आता शोध कुठं घ्यायचा? तर ह्या ठिकाणी आपल्याला सुख दुःख हे अंतःकरणात होत असतं, दुःख हे आतमध्ये होत असतं. मग दुःख जर आतमध्ये होत असेल, सुख जर आतमध्ये होत असेल, तर ते सुख हे बाहेर शोधायचं का आतमध्ये, तो आनंद बाहेर शोधायचा का आतमध्ये, तर तो आनंद आतमध्ये शोधला पाहिजे. पण आपण काय करतो? बाहेर शोधतो, आणि बाहेर शोधल्यामुळं आपल्याला तो आनंद ह्या ठिकाणी सापडत नाही. बघा, सर्वसामान्य लोक ते ज्यावेळेस ह्या प्रपंचामध्ये धडपडत असतात, तो आनंद शोधित असतात. आणि तो आनंद शोधित असताना ज्यांचं अंतःकरण सात्विक आहे, ज्यांना कुठंतरी आनंदाचा शोध लागलाय, ज्याला परमार्थाचा धागा जरा जुळलाय, ते लोक काय करतात? हे अज्ञान लोकांनी थोडं खंत व्यक्त करतात. ते काय म्हणतात? हे अज्ञान लोक आहे म्हणे, कसे वागतात, किती नास्तिक वागतात, सुखास आपल्याला सुख व्हावं ह्यासाठी दुसऱ्याला किती त्रास देतात, किती कठोर वागतात, असं त्यांच्याबद्दल खंत व्यक्त करतात. याचं काय कारण? तर तो आनंद शोधण्यासाठी ते काय करतात? ह्या प्रपंचामध्ये धडपडत असतात. त्यांची आनंद शोधण्याची जागा पद्धत मात्र ह्या ठिकाणी चुकली. परंतु ज्या आनंदाला शोधायचंय, ज्या वस्तूला शोधायचंय, ज्या अवस्थेला शोधायचंय, ते शोध मात्र त्यांचा बरोबर आहे, ज्याचा शोध घ्यायचा ते बरोबर आहे. पण ते शोध घेण्याची पद्धत ह्या ठिकाणी त्यांची चुकली. आणि त्याच्यामुळे काय होतं? परपंच करीत असताना ही लोक त्या वस्तूचा शोध घेत असताना, त्या अवस्थेचा शोध घेत असताना खूप चुकीचं वागताना त्या ठिकाणी दिसतात. पहा, त्यासाठी एक उदाहरण सांगतो. कपाटे, आणि कपाटामध्ये 20 ड्रेस आहे. किती? 20. आणि आपल्याला एकच ड्रेस घालायचा आहे. समजा वारी आली, आपल्याला वारीचा ड्रेस घालायचा आहे. तो वारीचा ड्रेस हा 15 नंबरला वारीचा ड्रेस आहे. आपल्याला माहिती आहे, आपण जाणार 15 नंबरचा ड्रेस काढणार, वारीचा नेहरू पायजामा काढणार आणि घालणार. याच्यामध्ये काही त्रास आहे का? नाही. परंतु ज्याला माहीत नाही तो वारीचा ड्रेस किती नंबरला आहे, तो काय करणार? ते 20 ड्रेस उचकणार, त्याच्या घड्या मारणार, सगळं अस्तव्यस्त होणार. मग ते ड्रेस शोधून काढणार. आणि याची अस्तव्यस्तता बघितल्यानंतर समोरच्या माणसाला वाटतं काय चाललंय हे, एवढं पद्धतशीर मान्य केली होती कपड्यांची आणि सगळी इसकळून टाकली. आता बघा, शोध बरोबर आहे, पण शोध घेण्याची पद्धत चुकली. तसं ह्या ठिकाणी जो प्रपंचिक जीव जो आहे, तो विषयांमध्ये ही अवस्था, हे आत्मसुख, हे ज्ञान शोधित असतो.
म्हणून त्या ठिकाणी हा जीव मनुष्य जीव वाईट वागताना ह्या ठिकाणी दिसतो. म्हणून तो आनंद जो आतमध्ये आहे आणि तो आनंद आतमध्ये आपल्या ह्या ठिकाणी शोधायचा आहे. या ठिकाणी आनंद, मोक्ष, भगवंत आणि आपण स्वतः हे एकाच अवस्थेची चार नाव आहे आणि त्या अवस्थेला, त्या स्थितीला, त्या आनंदाला ह्या ठिकाणी शोधायचे. पण ते कसं शोधायचं? तर प्रथम आपल्याला परंपरेने आलेले सद्गुरू घ्यायचे. परंपरेने आलेले सद्गुरू ह्या ठिकाणी शोध घ्यायचा, त्यांना सद्गुरू म्हणून स्वीकारायचं, त्यांच्या ठिकाणी अनन्य भाव ठेवायचा आणि त्याला शरण जायचं. आणि मग ते काय करते ना, आपल्याला अंतःकरण शुद्धीचं साधन देतात. अंतःकरण शुद्ध झालं नंतर ते आपल्याला ज्ञान देतात की बाबा तूच ब्रह्म आहे आणि मीच ब्रह्म. या तत्वमसी महावाक्याच्या बोधाचं मंथन केल्यानंतर ज्या अवस्थेला आपल्याला शोधायचे, ज्या आनंदाचा आपल्याला शोध घ्यायचा आहे, तो शोध मी हे आपल्याला कळतं. त्याच्यापासून मी वेगळा नाही. आणि हे कळल्यानंतर त्याचा शोध ह्या ठिकाणी थांबतो आणि ते शून्य अवस्थेला प्राप्त होतो. तो मुक्त आनंद त्याला ह्या ठिकाणी प्राप्त होतो. चला तर आजचा व्हिडिओ आपल्याला समजलाच असेल तर याच्यावर बारीक विचार करा आणि समजून घ्या. जय हरी.